मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला. मित्रांनो, आज आपण इतिहासाच्या एका महत्त्वपूर्ण पण तुलनेने अज्ञात प्रकरणाकडे वळणार आहोत. स्वराज्य मंदिराचे खांब. शिवरायांचे अज्ञात निष्ठावंत सेनानी स्वराज्य निर्माण करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले पराक्रम, कर्तृत्व आणि धाडस दाखवले. पण या स्वराज्याच्या उभारणीत त्यांच्यासोबत अनेक निष्ठावंत व पराक्रमी व्यक्ती होत्या. आज आपण या व्हिडिओत कुळवाडी भूषण या ग्रंथातील 14व्या प्रकरणाच्या संदर्भाने शिवनेरी किल्ला आणि त्याचे किल्लेदार, भोसले व जाधव कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्ती, सिद्दी हिलाल यांची विश्वासू सेवा, रणदुल्ला खान व रुस्तम ए जमान यांचे त्याग आणि वीर बाजी पासलकर यांचे मार्गदर्शन याबद्दल चर्चा करणार आहोत. मित्रांनो, या स्वराज्य मंदिराचे खांब हे वेगळे होते. म्हणजेच वेगळ्या व्यक्तींनी शिवरायांना, अज्ञात व्यक्तींनी जे काही सहकार्य केले ते इतिहासात अज्ञात व्यक्ती म्हणून म्हटले जातात. परंतु जी माहिती उपलब्ध आहे त्याच्या आधारावर एक काही भागांमध्ये सिरीज मी बनवणार आहे. तर कृपया सर्व श्रोत्यांनी, वाचकांनी हे लक्षात घ्या आणि सर्व सिरीजचे व्हिडिओ नक्कीच पहा. चला तर मग इतिहासाच्या या प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात करूया आजच्या या भाग पहिल्याला. स्वराज्य मंदिराचे खांब भाग पहिल्यामध्ये आपण काय पाहणार आहोत, तर आजचे ठळक मुद्दे असतील: शिवनेरी किल्ल्याच्या संरक्षणार्थ किल्लेदारांनी कोणते महत्त्वपूर्ण कार्य केले होते, भोसले कुटुंबातील कोणत्या व्यक्तींचे स्वराज्य निर्मितीत काय योगदान होते आणि त्यांची नावं कशी अज्ञात म्हणून आहेत, जाधव कुटुंबातील व्यक्तींचा शिवरायांच्या कार्यात कसा सहभाग होता, सिद्दी हिलाल या स्वराज्याच्या विश्वासू सेवकाचे कार्य नेमके काय होते आणि त्यांनी कसा त्याग किंवा मदत केली, रणदुल्ला खान व रुस्तम ए जमान यांच्या समर्पणाने स्वराज्य उभारणीत कसा हातभार लावला, वीर बाजी पासलकर हे शिवरायांचे मार्गदर्शक आणि सरसेनापती म्हणून कोणत्या प्रसंगात महत्त्वाचे ठरले, या अज्ञात निष्ठावंत सेनानींच्या त्यागाने आणि निष्ठेने आपल्याला काय शिकायला मिळते. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या मुद्द्यांना. शिवनेरी किल्ला आणि त्यांचे किल्लेदार. शहाजीराजे व जिजाऊंचे थोरले सुपुत्र संभाजी यांचे सासरे असलेले विश्वासराव उर्फ विजयराव श्रीनिवासराव देशमुख व कुटुंब यांच्या घरातच महाराजांचा 19 फेब्रुवारी 1630 रोजी जन्म झाला होता. यांचीच जानकी नावाची कन्या शहाजीराजे आणि जिजाऊंची सून तर संभाजी राजांची बायको होती. तर जिजाऊंची सर्व व्यवस्था व बाळंतपण याच कुटुंबाने केले. म्हणजेच शिवरायांच्या गर्भावस्थेपासून ते जन्म व पुढे बालपण किल्ले शिवनेरीच्या किल्लेदार कुटुंबासमवेत व देखरेखीखाली पार पडलेले आहे. हे इतिहासात अज्ञात असे मुद्दे आहेत. दुसरा मुद्दा आहे की भोसले कुटुंबातील व्यक्ती अज्ञात कोणते आहेत किंवा कोणते आपल्या समोर आलेले आहेत. महाराजांचे बालपण. ज्येष्ठ बंधू संभाजी, आजी उमाबाई, सावत्र आई तुकाई, सावत्र बंधू व्यंकोजी समवेत गेले. तसेच पुढे बंगलोर येथे हे सर्वजण एकत्र राहिले. शिक्षण व प्रशिक्षण एकत्रित झाले. या दरम्यानचे शिक्षक, प्रशिक्षक, मार्गदर्शक आपल्याला अजून अधिक माहिती शोधावी लागेल. तिसरा मुद्दा आहे की जाधव कुटुंबातील व्यक्ती. जिजाऊंचे माहेर जाधव कुटुंबातील म्हाळसा राणी, चुलत आजोबा जगदेवराय, मामा, मामी, मामे भाऊ, मामे बहीण व सिंदखेड राज्यातील असंख्य बाल सवंगडी. जाधव कुळातील काही भाचे जिजाऊंनी सिंदखेड राजा सोडताना सोबत घेतलेले होते. त्यापैकी एक शंभूसिंह जाधव महाराज पन्हाळगडावरून विशालगडावर जाताना पावनखिंडीत शहीद झाले होते. याशिवाय इतर मामे भाऊ महाराजांची पाठराखण करण्यासाठी सोबत होते. चौथा मुद्दा आहे सिद्दी हिलाल. हे ॲबेसियन म्हणजे हबशी गुलाम मुसलमान होते. शहाजी महाराज सर्व काबिला घेऊन बेंगळूरला जाताना त्यांनी पुणे, जहागीर सांभाळणे, संरक्षण करणे, अंतर्गत सुरक्षा सांभाळणे यासाठी सन 1636 मध्ये सिद्दी हिलाल यांची नेमणूक केलेली होती. त्यांच्याकडे 1000 हत्यारी पायदळ व घोडदळ हे होते. पुणे जहागिरीची चोख व्यवस्था सिद्दी हिलाल यांनी
1636 ते 1643 पर्यंत सांभाळली. पुढे त्यांची बढती त्यांना मिळून ते स्वराज्याच्या सैन्यात राहिले. शहाजीराजांचे अत्यंत विश्वासू असे हे व्यक्ती होते. महाराज सन 1660 मध्ये पन्हाळगडावर अडकलेले होते. सरसेनापती नेताजी पालकरांना उशीर होऊ लागलेला होता. तेव्हा जिजाऊ घोड्यावर बसून तुकडी घेऊन राजगडावरून पन्हाळगडाकडे वेढा तोडण्यासाठी निघालेल्या होत्या. सातारा जवळ सिद्दी हिलाल भेटले. त्यांनी जिजाऊंची समजूत काढून त्यांना माघारी पाठविले. स्वतःचे सैन्य घेऊन पन्हाळगडचा वेढा फोडण्यासाठी ते गेले आणि पन्हाळगडला आदिलशाहीतील सिद्दी जोहरने वेढा दिलेला होताच. वेढा अत्यंत बळकट असल्याचे आपण वाचलेच आहे यापूर्वी. सिद्दी हिलालच्या तुकडीत त्यांचा एकमेव मुलगा सिद्दी वाह होता. त्यांनी सिद्दी जोहरच्या सैन्यावर जबरदस्त हल्ला केला. वेढा थोडा काळ विस्कळीत सुद्धा झाला होता, परंतु दुर्दैवाने सिद्दी हिलाल यांचा मुलगा सिद्दी वाह यास वीरमरण आले. पुढे मृत्यूपर्यंत सिद्दी हिलाल यांनी स्वराज्याची मनापासून सेवा केली. महाराज बालवयात 6 वर्षाचे असल्यापासून सिद्दी हिलालचे स्वराज्य त्यांनी सेवा केली. ही नावे अंधारातच राहिल्यामुळे अनेक अहिरे गहिरे शिवचरित्रात घुसवण्यात आलेले आहेत आणि मुसलमान मित्र असताना सुद्धा शत्रू दाखविलेले आहेत हे स्पष्ट होते. पुढचा मुद्दा आहे रणदुल्ला खान व रुस्तम ए जमान. रणदुल्ला खान व शहाजीराजे कर्नाटकमध्ये आदिलशाहीत सोबतच होते. अत्यंत जिव्हाळ्याचे ते स्नेही सुद्धा होते. जवळपास ते समवयस्कच होते. शहाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सहकारी सुद्धा होते. पूर्ण जीवन आदिलशाहीतील ते सरदार होते. रुस्तम ए जमान हा रणदुल्ला खान यांचा मुलगा होता. रुस्तम ए जमान व बाल शिवाजी समवयस्क होते. विजापूर व बेंगलूर येथे ते सोबत सुद्धा राहिले. रणदुल्ला खान यांनीही शिवरायांना आदिलशाहीतील राजकारणासह वेगळे शस्त्र प्रशिक्षण सुद्धा दिले होते. पुढे शिवराय स्वराज्यात परतल्यानंतर 1643 पासून पुढे आदिलशाहीतील अनेक अंतर्गत बातम्या रणदुल्ला खानांकडून शहाजी महाराजांपर्यंत शिवरायांना मिळत होत्या. महाराजांच्या हेरांनीही आदिलशाहीत विजापूरमध्ये रणदुल्ला खानचा आसरा होताच. प्रामुख्याने अफजल खान 1659 मध्ये महाराजांवर चालून आला असता त्याबाबतची क्षणाक्षणाची माहिती शिवरायांना कळविण्यात रणदुल्ला खानचा मोठा वाटा होता. अफजल खानाचा एकच इरादा स्पष्ट होता, तो म्हणजे शिवरायांना कपटाने जेरबंद करणे अथवा संधी येताच हल्ला करणे. ही बातमी शिवरायांना रुस्तम ए जमानने दिली होती. महाराजांच्या हेरांना रुस्तम ए जमानने अफजल खानच्या शरीर यष्टीसह सैन्याची शस्त्रास्त्रांची इत्थंभूत माहिती पुरवलेली होती. असे मानतात की महाराजांनी जी वाघनखे अफजल खानचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरली ती रुस्तम ए जमाननेच तयार करून पाठवलेली होती. शहाजीराजेंच्या मृत्यूनंतरही रणदुल्ला खान व रुस्तम ए जमान जिजाऊ व शिवरायांच्या संपर्कात होतेच. रणदुल्ला खान व रुस्तम ए जमान हे बापलेक शेवटपर्यंत आदिलशाहीतील नोकरीत होते, परंतु तरीही त्यांनी आपल्या नोकरीची वा जीवाची पर्वा न करता महाराजांना होईल तेवढे सहकार्य केल्याचे अनेक ठिकाणी नमूद केलेले आहेत. पुढची व्यक्ती आहे वीर बाजी पासलकर. एकेकाळचे आदिलशाहीतील स्वाभिमानी मराठा सरदार. शहाजीराजांचे जुने विश्वासू स्नेही होते. सन 1628 मध्ये दोघांचीही आदिलशाही उलथवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. वीर बाजी पासलकर यांनी पुढे आदिलशाही दरबारात स्वातंत्र्याची आरोळी ठोकली. पुढे दोघांनी मागे पुढे आदिलशाही सोडून दिली. यामुळे वीर बाजी पासलकर जवळपास सर्वच मराठा सरदारांचे, देशमुख पाटील वतनदारांचे श्रद्धास्थान व आदराचे स्थान होते. आदिलशाही सोडून वीर बाजी पासलकर मावळात कुर्डू येथील आपल्या जहागिरीत परतले आणि पुढे सन 1643 मध्ये जिजाऊ व शिवराय मावळात आले असताना त्यांना ज्येष्ठत्वाचा आधार व सल्ला देणारे वीर बाजी पासलकर हेच व्यक्ती होते. त्याकाळी वीर बाजींचे वय जवळपास 60 वर्षे असावे. वीरबाजी पासलकरांनी जिजाऊ व शिवबा सर्व 12 मावळ प्रदेशातील भौगोलिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक सर्व प्रकार
प्रकारची माहिती दिलेली होती. याशिवाय सर्व देशमुखांची ओळख करून दिली. बाजी आदिलशाहीतून बाहेर पडलेले होते, तरी त्यांचा आदिलशाहीतील किल्लेदार, देशमुख, पाटील, वतनदार या सर्वांवर एक जबरदस्त वचक होता. त्यांचा शब्द ते पाळत होते. वीरबाजी पासलकरांच्या या सहकार्यामुळेच महाराजांना सुरुवातीला विनायुद्ध रोहिडा, तोरणा, राजगड, पुरंदर, कोंढाणा असे किल्ले हस्तगत करता आले. त्यामुळे वीर बाजी पासलकर शिवरायांसाठी मार्गदर्शक सरसेनापती सारखेच होते. त्यांचा मुलगा नव्हता, त्यामुळे त्यांनी जेधे कुटुंबातील बाजी नावाचाच मुलगा दत्तक घेतलेला होता. त्यामुळे पुढे इतिहासात असे अनेक नावांचे बाजी पासलकर दिसतात. जिजाऊ सुद्धा वीर बाजी पासलकर यांचा आदर करून नियमित सल्ला घेत होत्या. सन 1649 मध्ये आदिलशहाने फत्तेखानासोबत मोठी फौज देऊन पुरंदर घेण्यासाठी पाठवलेले होते. फत्तेखानने शिरवड व बेलसर असे 2 छावणीचे भाग केलेले होते. मावळ्यांनी शिरवड मारले, परंतु फत्तेखान स्वतः पुरंदरवर चालून आला आणि मावळ्यांनी त्याला परत पाठविले. आघाडी पिछाडी सोयीनुसार बाजी पासलकर सांभाळतच होते. फत्तेखान पुरंदरहून बेलसरकडे पळून जात असताना वीर बाजी पासलकरांनी एक लहानशी तुकडी घेऊन फत्तेखानचा पिछा केला. पुढे बेलसरला फत्तेखानची छावणीच होती. वीर बाजी पासलकर त्या छावणीजवळ पोचताच फत्तेखानाच्या फौजीने आक्रमण केले. दुर्दैवाने वीर बाजी पासलकर यांना लढाईत बेलसरला सन 1649 मध्ये वीरमरण प्राप्त झाले. जिजाऊ महाराजांनी हळहळ व्यक्त करून त्यांची समाधी सासवड येथे बांधलेली आहे. सुमारे 15 वर्षापासून पासलकर मंडळी एकत्र येऊन दरवर्षी वीर बाजी पासलकर स्मृती दिन साजरा करतात. त्यांचा जीवन कार्यावर छोट्या पुस्तिका आलेल्या आहेत. वीरबाजी पासलकरांचे नाव पानशेत धरणाच्या सागरास दिलेले आहे. येथेच त्यांचा भव्य वीर शैलीतील उभा पुतळा उभारण्यात आलेला आहे. याशिवाय महानगरपालिका पुणे मार्फत वीरबाजी पासलकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ एक स्मारक सिंहगड रोड पुणे येथे निर्माण झाल्याची अद्ययावत माहिती आपल्या लेखकांनी दिलेली आहे. आजच्या भाग पहिल्याच्या प्रवासात आपण पाहिलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीत केवळ त्यांच्या पराक्रमाने नव्हे तर त्यांच्या सोबत असलेल्या निष्ठावंत सहकार्याच्या समर्पणामुळे हे शक्य झाले. शिवनेरी किल्ल्यापासून ते रणांगणातील रणदुल्ला खान आणि रुस्तम ए जमान यांच्या समर्पणापर्यंत, भोसले आणि जाधव कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या योगदानापर्यंत आणि बाजी पासलकर यांच्यासारख्या मार्गदर्शकांच्या निष्ठेपर्यंत स्वराज्याचे हे खांबच खऱ्या अर्थाने त्यांची शक्ती होते. यातील प्रत्येक व्यक्तिरेखेचा त्याग, त्यांची निष्ठा आणि स्वराज्याबद्दलची अतूट निष्ठा आपल्याला प्रेरणा देणारी आहेच. इतिहासातील या वीर योद्ध्यांची आठवण ठेवून आपण आपले कर्तव्य पार पाडायला हवे. या महान व्यक्तींचे योगदान आपल्याला प्रेरणा देणारे ठरो हीच अपेक्षा. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.